नागपुर शहर के गणेशपेट पुलिस थाने ने भालदारपुरा इलाके में छापा मारकर 1.5 लाख रुपए की अवैध सुगंधित तंबाकू जब्त की है। इस कार्रवाई की जानकारी डीसीपी राहुल मदने को मिली गुप्त सूचना के आधार पर की गई। परिमंडल क्रमांक 3 के पुलिस उपायुक्त राहुल मदने को मिली गुप्त जानकारी के आधार पर गणेशपेट थाना पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए भालदारपुरा स्थित अग्निशमन विभाग कार्यालय के पास एक घर पर छापा मारा, जहां से आरोपी जमीन वल्द रशीद खान के घर में अवैध तंबाकू बरामद हुई। पूछताछ में पता चला कि तंबाकू गिट्टी खदान निवासी आरोपी मतीनुल्लाह खान वल्द रहमुल्लाह खान का है, जिसे आरोपी जमीन ने किराए पर कमरा दिया था। पुलिस ने फिलहाल तंबाकू व्यापार से जुड़े अन्य लोगों की तलाश शुरू कर दी है और आरोपी पर आगे की जांच जारी है। परिमंडळ क्रमांक 3 चे माननीय पोलीस उपायुक्त राहुल मदने सर यांना माहितीची गोपनीय माहिती मिळाली होती की भालदारपुरा येथे बुरानपूर दर्गाजवळ बुरानुद्दीन दर्गाजवळ फायर ब्रिगेडच्या ऑफिस समोर एका घरी सुगंधित तंबाखूचा साठा केलेला अशी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांच्या आदेशान्वये PSI नाचन, DB स्क्वॉडचा पूर्ण स्टाफ, त्याचप्रमाणे DCP स्क्वॉडचा पूर्ण स्टाफ असं आम्ही सामूहिकरित्या तिथे रेड केली असता तिथे आम्हाला जे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आहे तो मिळून आलेला आहे। अंदाजे आता मोजमाप सुरू आहे, परंतु अंदाजे 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे आणि हा मुद्देमाल जमील वल्द रशीद खान जमील वल्द रशीद खान वय 70 वर्षे, राहणार बुरानुद्दीन दर्गाजवळ, फायर ब्रिगेड ऑफिस समोर, गंजीपेठ, नागपूर यांच्या घरी तो मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मतीनुल्लाह खान वल्द रहमतुल्लाह खान वय 47 वर्षे, राहणार जाफरनगर, गांधी लेआउट, पोलीस स्टेशन, गिट्टी खदान या व्यक्तीचा तो मुद्देमाल असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अधिक आम्ही सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे। ते आल्यानंतर संपूर्ण कारवाई आम्ही करीत आहोत।